तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये बेलापूरच्या आमदार असलेले कार्यसम्राट मंदा म्हात्रे आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले आहेत। खरं तर त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला होता, त्याच थोडक्यामध्ये बचावलेले। अकोल्यामध्ये 15 दिवस त्यांनी उपचार केला। आता कुठेतरी ते ऍक्शन मोडवर आलेले आहेत, लोकांशी संवाद साधू लागलेले। गोवर्धनी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा ज्या आशीर्वाद देवीचा घेतल्यानंतर कामाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मंदा म्हात्रे जोरदार एक विकासाच्या मुद्द्यांवर आणि भूमिका आपल्याला घेताना दिसून येणार आहेत। एकूणच काय, मंदा म्हात्रेंनी आता प्रसार माध्यमांशी असतील प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे की सध्याचं बुवाचं राजकारण असेल, नवी मुंबईचं राजकारण असेल, मी प्रामाणिकपणे इतके वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं, मला मंत्रिपद मिळालं नाही, पण आता येणाऱ्या बाया ज्या आहेत त्या कुठल्या धर्तीवर येतात आणि त्यांना लगेच पद दिली जातात। एक महिला म्हणून मला खंत वाटते। त्यामुळे राजकारणामध्ये अशा बाया येतात, आमच्यासारखे प्रामाणिक काम करणाऱ्या महिला, आम्ही स्वच्छ प्रतिमा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहे, पण या असल्या महिलांमुळे आमची प्रतिमा कुठेतरी मलिन होते आणि आम्हाला सुद्धा लाज वाटते, अशी भूमिका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली आहे। एकूणच काय की ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं खरात प्रकरणावर आणि महिलांचे फोटो व्हायरल होत आहेत आणि नको ते लोक स्वप्न आमदार, खासदार, नगरसेवक होण्यासाठी बाबाकडे जात होते, मात्र आपण केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला संधी मिळते। त्यामुळे मी 3 वेळा टर्म आमदार झाली लोकांमधून, एकदा विधान परिषद अध्यक्ष, ही सांगायला मंदा म्हात्रे विसरल्या नाहीये। एकूणच काय, मंदा म्हात्रेंनी आज देवाचं दर्शन घेतलं, लोकांना भेटलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा कामाला तरुणांनी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे एकूणच काय, आता येत्या काही दिवसामध्ये ते अनेक विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलतील, संघर्ष करतील। एकूणच काय, मंदा म्हात्रे आज महिलांच्या प्रश्नावर आक्रमक आपल्याला दिसले। नेमके मंदा म्हात्रे काय बोलतायत तेही जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करूया। धन्यवाद। कळीला वाचली तर हे कोणाला पटणारं नाही, पण हे महाराष्ट्राला भूषण पण नाही। आमच्यासारख्या महिला 35 वर्ष समाजसेवेच्या माध्यमातून काम करतो आणि काल आलेल्या या महिला ताबडतोब आमदार, ताबडतोब मंत्री। राष्ट्रवादीत मी 17 वर्ष काम केलं, पूर्ण महाराष्ट्र पिंजला। त्यावेळी माझे पाय गेले, मला वाटलं होतं मी आमदार होईन, मी मंत्री होईन, पण नको तेच लोक आमदार झाले आणि मंत्री झाले, अशी परिस्थिती आहे। पण आज हे राज्याचे मुख्यमंत्री हुशार आहेत, चाणक्य आहेत। कोणी जरी किती चमचेगिरीने लालूचगिरी केली तरी ते माणसं ओळखतात आणि ज्याला जी शिक्षा द्यायची आहे ती दिल्याशिवाय ते राहणार नाही, असं मला तरी आज सांगावंसं वाटतं। आणि खरोखर या कृत्याचा मी निषेध करते। लाज वाटते एक राजकारणातली मी महिला आहे म्हणून, की अशा पद्धतीने राजकारण त्या महिलांना बदनाम केलं जातं त्या अशा महिलांमुळे। आपण 35 वर्ष राजकारणामध्ये आहात, तरी कुठल्या महाराज बुवांकडे आपण गेलं? मला कोणी महाराज बुवा माहिती नाहीत। माझे आई वडीलच माझ्यासाठी गुरु आहेत आणि माझी गोवर्धनी माता हीच माझ्यासाठी गुरु आहे। मला या महिलांना एक सांगावंसं वाटतं, तुम्ही कधी सासू सासऱ्यांचे पाय धुतले का हो? कधी तुम्ही आईवडिलांचे पाय धुतले का? कधी आईवडिलांच्या पायाचं तीर्थ पिलं का? सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिला जेव्हा असं चित्र टी व्हीत बघतो, हसावं का रडावं काही कळत नाही। मला तर असं वाटतं, आईवडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, तरच तुम्हाला आमच्यासारखं इथपर्यंत जाता येईल। आम्ही उगाच नाही 4 वेळा निवडून आलो, आमच्या कर्तृत्वाने आणि कामाने निवडून आले। त्याची दखल आमच्या भारतीय जनता पार्टीने घेतली। या नगरसेविका पण बनू शकत नाहीत काही महिला, आपण काढा त्यांचा इतिहास। साध्या लोकांमधून या नगरसेविका होऊ शकत नाही, पण यांना बुवाबाजीकडे जाऊन आमदार व्हायचं आहे, मंत्री व्हायचं आहे। काही देवाभाऊचे सरकार किंवा देवाभाऊचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी भाजपचे आमदार देवपूजा करत होते, घरातल्या घरात जात होते, याकडे कसं पाहताय? देवाभाऊंना काही होणार नाही। देवेंद्रजी फडणवीस साहेब हे निष्पाप बुद्धीने काम करतात आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतात। कोणाचं चुकलं तर माफ करण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये दानत आहे आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे मी।
आपण विचार करा, माझ्या इथे 3 वेळा किती तिकीटची रस्सीखेच होती, पण देवाभाऊनी दिलेला शब्द आणि शब्द पूर्ण पाळला. 2014ला तर मला तिकीट मिळाली, पण 2019मध्ये किती अडचणी होत्या, लास्टच्या दिवसापर्यंत माझं तिकीट नाही. पण देवाभाऊनी माझ्याकडे माणूस पाठवला आणि सांगितलं, ताईंना सांगा घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळी मला स्वामी समर्थांची आठवण होते, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आत्तासुद्धा, आता तो तुम्हाला माहिती आहे काय पिक्चर होता तो, स्वतःच्या मुलासाठी किती प्रयत्न केला, दिल्ली गल्ली जल्ली, बुवा बाजी. आता मी आजारी होती तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले, जादू टोणे केले. माझ्या दारात तर नेहमीच नारळ कुंकू पडलेले असतात, अंडी पंडी. अशाने काही होत नाही आहे. तुमको मारने वाले पैसे बचाने वाला बहुत बडा होता है. तर देवाभाऊ आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.